हाय गाईज. सो आता आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS कट ऑफ रिड्यूस बद्दल 30 तारखेचे अपडेट काय आहेत आपण ते पाहणार आहोत. यानंतर BMS BHMS चा स्पॉट राऊंड होणार आहे का नाही हे देखील आता सांगणार आहे. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS कट ऑफ रिड्यूस बद्दल आणि स्पॉट राऊंड बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. ओके, सो गाईज यामध्ये 30 जानेवारी 2026 संध्याकाळचे अपडेट काय आहेत हे तुम्हाला सांगत आहे. ओके, सो गाईज ज्या विद्यार्थ्यांनी BMS ऍडमिशन साठी म्हणजेच कट ऑफ रिड्यूस साठी होप्स ठेवून होते, सुप्रीम कोर्टाने केस ही पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे. नीट BMS BHMS क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रिड्यूस खाली येण्यासाठी अपील केली होती. सो आता BMS ऍडमिशनच्या होप्स या संपलेल्या आहेत. ओके, 5% तरी रिड्यूस करण्यात यावं हे बोलण्यात आलं नाहीये. सो 5% कट ऑफ हा खाली येणार नाही, होप्स ठेवू नका. ओके, आणि पूर्णपणे केस ही फेटाळून दिलेली आहे. तर इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रिड्यूस म्हणजेच क्वालिफाईंग क्रायटेरिया 2025च्या काउन्सिलिंगला खाली येणार नाही. क्लिअर? ओके, यानंतर केस अजूनही ऑनलाईन पेंडिंग दाखवत असेल, तुम्हाला केस अजूनही पेंडिंग दाखवत असेल, सो असं समजू नका की कट ऑफ रिड्यूस होणार. सो स्किप नाव, बॅक टू स्टडी. सर्व स्किप करा आणि तुमच्या स्टडीवरती लक्ष द्या. ओके, यानंतर BMS BHMS स्पॉट राऊंड ची नोटीस आज येऊ शकते बरं का, आज येऊ शकते. CET सेलशी बोलणं झाले आहे. सो काही बोलत आहेत आज येईल उद्या येईल. सो लवकरच CET सेल वरती अपडेट तुम्हाला भेटू शकते. स्पॉट राऊंड होणार. कोर्टाने फक्त केस डिसमिस केलेली आहे, काउन्सिलिंगची प्रोसेस थांबवलेली नाहीये. ही पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला डिटेल्स वाईज व्हिडिओ मध्ये शेअर करेल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.